संपन्न होत आहे. ग्रंथपूजन, गुरुमाऊलींचं पूजन श्री दुर्गा सेवा प्रतिष्ठान धाराशिवच्या मार्फत संपन्न होत आहे. अनोखे लाभ मिळावा असं आदरणीय संदीपांजी महाराज या ठिकाणचा त्यांचा संवाद आपल्याला लाभलेला आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला त्यांच्या सेवेचा लाभ होणार आहे. म्हणून मी श्री पद्मनाभजी व्यास महाराजांना अशी विनंती करतो की आपण महाराजांचं या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय गुरुवर्यांचा सन्मान करत असताना आमच्या मनाची भावना अशी आहे, छाया मनस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयंपाकते. उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आपणा सर्वांचं मी श्री सद्गुरू खंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव या संस्थेतर्फे आपणा सर्वांचं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. ऐकायला मिळणार आहे. आपण सर्वजण नक्की खूप भाग्यवान आहोत. नाथ महाराजांच्या हरिपाठाला फार लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये फार प्रसिद्धी नाही. वारकरी संप्रदायातले जे जाणकार मंडळी शुद्ध सांप्रदायिक आहेत त्या सर्वांनाच तो माहीतही आहे, पठणातही आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जेवढा प्रचलित आहे तेवढा दुर्दैवाने नाथ महाराजांचा हरिपाठ प्रचलित नाही. आणि नाथ महाराजांची भाषा हे काळाच्या दृष्टीने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांपेक्षाही जवळची असल्यामुळे थोडासा भाषेच्या दृष्टीने जो आपल्याला एक हे वाटतो तो नाथ महाराजांच्या भाषेत अधिक विषय समजायला आपल्याला पटकन सोपा होतो. पण अर्थात तो सोपा वाटत असला तरी अर्थाच्या दृष्टीने समुद्राहूनही खोल अर्थभरीत असेच असल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ काय आहे ते आपण गुरुमुखाने काय असं म्हटलंच आहे. त्यामुळे हरिपाठाचा अर्थ काय आहे तो आपल्याला सर्वांना कळावा. तो आपल्याला नेमकं नाथ महाराजांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला नाथ महाराजांचे कृपांकित आणि ज्यांच्या श्रीमुखातून नाथ महाराजच आपल्याला हे सगळं सांगतात अशा वारकरी संप्रदायातल्या एका फार उच्च अशा व्यक्तिमत्वांच्या मुखातनं आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे. आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. परमश्रद्धेय गुरुवर्य श्री महाराजांना मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आमच्यावरती हा कृपामृताचा वर्षाव करावा. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला गेल्या वर्षीही आणि याही वर्षी आपल्याला उद्घाटनाच्या सत्रामध्ये परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री हसेगावकर महाराज आपल्याला प्राप्त झालेले आहेत, लाभलेले आहेत. वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी येथील अध्यक्ष आणि परीक्षक महाराज आहेत. आपल्या परिसरातलं एक फार मोठं वैभव म्हणजे महाराज आहेत. त्यांची उपस्थिती म्हणजे सोन्याला सौरभ्य असं माऊलींच्या भाषेत आहे. ही फार आपल्याकरता उत्तम आनंदाची पर्वणी आहे. महाराजांच्याही चरणी मी अनंतानंत प्रणिपात करतो. सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत करून पुढील सूत्र श्री चोराखळीकर यांच्याकडे देतो. यानंतर प्रवचनाचाच बहुतेक आरंभ आहे. धन्यवाद. धुंडा महाराज देगलूरकर प्रतिष्ठान धाराशिवच्या वतीनं आदरणीय गुरुवर्यांना विनंती आहे की प्रवचनमालेचा आपल्या अमृतवाणीचा प्रारंभ व्हावा. संदीपान महाराजजी यांना अशी विनंती आहे की आपलं आशीर्वचन व्हावं आणि पुन्हा प्रवचनमालेचा प्रारंभ. सदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमानंद वल्लभम श्री क्षेत्र धाराशिव या ठिकाणी
वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवर्य दुंडा महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे नातू हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज हे आपल्याला सद्भाग्याने प्राप्त झाले. हो का जपतपे श्रोत्याची फळा आली असं म्हणण्याप्रमाणे ते वारकरी संप्रदायाची अंतरंगातून साधना करतात. अशा साधक जीवनाकरता ज्यांची वाणी रसाळ आणि उपयुक्त आहे अशा वाणीतून आपण ऐकण्याकरता उत्सुक आहात. मी महाराजांना नम्र विनंती करतो की महाराजांनी प्रारंभ करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरीची आदासा हरिदाही दिशा भावी जैसा तैसा हरि एक. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेचे झाले अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणणे हरपले नेणणे ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दने हरि बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. वैकुंठवासी सद्गुरू श्री महाराजांच्या नावे स्थापन झालेल्या सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रतिवार्षिक कार्यक्रमाच्या प्रवचनमालेच्या पहिल्या सत्राला या वर्षीचा आपण आरंभ करतो आहोत. त्याकरता उपस्थित श्रद्धेय तीर्थस्वरूप हरिभक्तीपरायण संदीपानजी महाराज हसेगावकर श्री क्षेत्र तेर या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व श्रोते संत सज्जन माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या चिंतनाला आपल्याला यावर्षीपासून प्रारंभ करायचा आहे. हरिपाठ ही वारकऱ्यांची उपासना आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हरिपाठाला वारकऱ्यांची संध्या म्हणत असत. हा नित्यक्रम आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये त्याला अन्न मिळो न मिळो, त्याला पाणी मिळो न मिळो, त्याच्या राहण्याची व्यवस्था होवो अथवा न होवो, त्याच्या जीवनामध्ये त्याला दिवसभरामध्ये काही अर्थप्राप्ती होवो अथवा न होवो, त्याच्या जीवनामध्ये काही अनुकूलता प्रतिकूलता काहीही जरी निर्माण झाली तरीही वारकऱ्याच्या दिवसभरामध्ये हरिपाठ नाही असा दिवस वारकऱ्याच्या जीवनात येत नाही. त्याची अवस्था कोणती आहे, त्याची शारीरिक दुर्बलता आहे का प्रबलता आहे, मानसिक दृष्टीने तो चांगला आहे, निराश आहे का उत्साही आहे, याचा कोणताही विचार या हरिपाठ नावाच्या उपासनेमध्ये केला जात नाही.
हरिपाठ ही अशी उपासना आहे की ती नित्यत्वानं केलीच पाहिजे. कर्मविपाकामध्ये ज्या पद्धतीनं कर्तव्याला पर्याय नसतो तसा वारकऱ्यांच्या जीवनामध्ये हरिपाठाला पर्याय नाही. वारकरी ही नित्य उपासना आहे, पण उपासना असली तरी दुसऱ्या अर्थाने वारकऱ्याच्या परिपूर्ण जीवनाची ती आचारसंहिता आहे असं म्हणायला हरकत नाही. हरिपाठ काय आहे, हरि म्हणजे काय, पाठ म्हणजे काय, हरिपाठ करणं म्हणजे काय, याचा विचार आपल्याला शब्दाच्या अर्थानं, भावनेच्या अर्थानं, साधनेच्या अर्थानं करता येईल. पण वारकऱ्यांच्या जीवनामध्ये हरिपाठाची जी भूमिका, जी आवश्यकता, जे कर्तव्य, जी उपासना म्हणून हरिपाठाचं स्थान आहे, ते स्थान इतर ग्रंथांना नाही असं नाही, पण हरिपाठाला मात्र ते स्थान नकाच देऊ. नाहीतर मग हे काढून टाका, दोन्हीपैकी एक द्या काहीतरी, मला हे तरी द्या, हे तरी द्या. हे देऊ का? ठीक आहे, एक पुरतं, एक पुरेल. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये या हरिपाठाचं जे स्थान आहे, त्या हरिपाठाबद्दलचं प्रेम, त्या हरिपाठाबद्दलची अनन्यता, त्या हरिपाठाबद्दलचा भाव, त्या हरिपाठाबद्दलचं समर्पण हे जगतातल्या अन्य कोणत्याही संप्रदायातल्या कोणत्याही ग्रंथाला क्वचितच मिळालं असेल, किंबहुना मिळालं नसेलच असा हरिपाठ हा ग्रंथ आहे. या हरिपाठामध्ये आपल्या प्रवचनमालेचं आणि पावसाचं काहीतरी नातं आहे. मागच्याही वर्षी प्रवचन सुरू झालं आणि पाऊस सुरू झाला, यंदाही बहुतेक तसं घडत असेल. ठीक आहे, पावसात सुद्धा हरिपाठ केलाच पाहिजे, म्हणजे वारकऱ्याचा नियम आहे हा. काही वाटेल ते झालं तरी हरिपाठ नाही सुटला पाहिजे. हे स्थान अन्य ग्रंथाला, अन्य संप्रदायामध्ये क्वचित मिळालं असेल. वारकऱ्यांच्या घरामध्ये लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी हरिपाठ केला पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या घरामध्ये एकादशीचं व्रत आहे, ज्याच्या घरामध्ये पंढरपूरची वारी आहे, त्याच्या घरामध्ये हरिपाठ आहे. हा हरिपाठ ज्ञानोबारायांचा आणि नाथ महाराजांचा, हे दोन हरिपाठ प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या आणि वाङ्मय संपदेच्या दृष्टीने विचार केला तर असं सांगितलं जातं की सगळ्याच संतांनी हरिपाठाची रचना केली. सगळ्याच संतांचे हरिपाठ आहे. तुकोबारायांचाही हरिपाठ आहे, नामदेवरायांचाही हरिपाठ आहे, जनाबाईंचाही हरिपाठ आहे, काकांचाही हरिपाठ आहे, असं सांगितलं जातं. पण दोन हरिपाठाला महत्त्व आलं. एक ज्ञानोबारायांचा हरिपाठ आणि एक नाथ महाराजांचा हरिपाठ. हे हरिपाठ वारकऱ्यांच्या घरामध्ये नित्य म्हटले जातात. मुखोद्गत आहे. ज्याला हरिपाठ पाठ नाही तो वारकरी समजला जात नाही संप्रदायामध्ये. नाथ महाराजांच्या, ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये संदर्भ दिला गेला नाही असा महाराज या महाराष्ट्रामध्ये नसेल. आणि जो आपल्या कीर्तन प्रवचनातून ज्ञानोबाराय नाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण देत नाही त्याला महाराज म्हणूच नाही. इतकं ते तोंडवळणी पडलंय, इतकं ते सहज मुखामध्ये बसलंय, इतकी अर्थाची सहजता या ग्रंथाच्या बाबतीत, या अभंग रचनांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे. याकरता म्हणून या हरिपाठाचं महत्त्व, या हरिपाठाची भूमिका ही ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये, हरिपाठाच्या संबंधाने जशी सार्वत्रिक मांडली जाते तशी ती नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या बाबतीत मांडली जात नाही.
आणि ती आपल्याला कळावी, त्याची सेवा आपल्याकडून घडावी, याकरता म्हणून आपण नाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन करतो. हे चिंतन करण्याच्या मागचं कारण काय आहे? तर नाथ महाराजांचा हरिपाठ आणि ज्ञानोबारायांचा हरिपाठ काही दोन भिन्न टोकं नाही आहेत. याच्यामध्ये अर्थाची संदिग्धता, असंदिग्धता किंवा वैविध्य आहे असंही म्हणायचं काही कारण नाही आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठाची रचना ज्या भूमिकेतून केली त्याच भूमिकेतून नाथ महाराजांनी आपल्याला हरिपाठ सांगितला. आणि नाथ महाराजांचा हरिपाठ आपल्याला ज्ञात नाही म्हणून त्याची सेवा करण्याकडे आपली प्रवृत्ती असावी, याकरता हरिपाठाचं चिंतन आपण करतो. नाथ महाराजांचा हरिपाठ ही जरी वारकऱ्यांची उपासना असली, ही जरी वारकऱ्यांची संध्या असली, तरी सुद्धा ती प्रत्येक वेळेला अर्थाला डोळ्यासमोर ठेवून केली जातेच असं नाही. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये ग्रंथाकडे बघताना दोन भूमिकांमधून ग्रंथांकडे बघण्याची पद्धत आहे. एक, काही ग्रंथ हे उपासनेचे विषय असतात आणि काही ग्रंथ हे अभ्यासाचे विषय असतात. ग्रंथाकडे बघताना दोन भूमिकांमधून बघितलं जातं. काही ग्रंथ उपासनेचे विषय आहेत, काही ग्रंथ अभ्यासाचे विषय आहेत. वेदांतातल्या काही ग्रंथाचा विचार केला, विचारसागर, वृत्तीप्रभाकरासारख्या काही तत्वज्ञान सांगणाऱ्या, प्रक्रिया सांगणाऱ्या ग्रंथांचा जर आपण विचार केला तर हे ग्रंथ अभ्यासाचे विषय. सकाळी उठून नित्यनियमानं कपाळाला स्नान करून, कपाळाला गंध लावून, बुक्का लावून आपण नित्यनियमानं वृत्तीप्रभाकराचं एखादं प्रकरण वाचलंच पाहिजे असं बंधन नाही आहे. असं बंधन नाही. विवरण प्रमेयासारखा ग्रंथ असेल, चित्सुखीसारखा ग्रंथ असेल, हे ग्रंथ काय आम्हाला गुरूंच्या चरणाजवळ बसून पांगत अध्ययन करून अक्षरशः शब्दशः हे ग्रंथ सोडवावे लागतात. या ग्रंथामध्ये सांगितलेल्या प्रमेयांचा अभ्यास करावा लागतो. या ग्रंथामध्ये सांगितलेली प्रक्रिया बघावी, बारकाईनं बघावी लागते. त्याच्यानं विचाराची एक संगती लावता येत असते आणि या संगतीतून आत्मकल्याण आणि परकल्याणाच्या भूमिका सिद्ध करून घ्याव्या लागतात. काही ग्रंथ हे फक्त अभ्यासाचेच विषय. या पलीकडे जाऊन काही ग्रंथ असे आहेत आपल्याकडे की ते फक्त उपासनेचाच विषय झाले, त्यांचा अभ्यास केलाच जात नाही. उदाहरण जर सांगायचं झालं तर बहुतांश बायका सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवासमोर बसून शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतात. शिवलीलामृताचा सौभाग्याकरता वाचतात. बरोबर आहे, त्यांच्या भाव बरोबर, त्यांची भूमिका बरोबर, त्याचा परिणाम योग्य, ती उपासना सांगितली गेलेली आहे हे योग्य. पण शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचताना त्याच्या ओव्यांमध्ये नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्यामधून वेदांताच्या कोणत्या भूमिका सिद्ध होतात आणि आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता त्याच्यातलं आपण नेमकं काय लावून घ्यायचं आहे याचा विचार स्त्रिया करत नाहीत. शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचायचा असतो एवढंच आहे. त्याच्यामधल्या कथा, त्याच्यामध्ये सांगितलेलं तात्पर्य, त्याच्यामधल्या भूमिका, त्याच्यामध्ये आपल्या जीवनाकरता केला गेलेला उपदेश याचा फारसा विचार वाचताना कुणी करत नाही. अगदी सरळ आणि खरं बोलायचं झालं तर संप्रदायामध्ये सुद्धा पारायणाचा विचार करताना, पारायण करताना अर्थाकडे कोण लक्ष देतो? आणि खरं सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीच्या पारायणात अर्थाकडे लक्ष गेलं तर त्याचं पारायण पूर्ण होत नाही. कारण अर्थामध्येच मनुष्य इतका गुंतून जातो की त्याला पुढचं पारायण करणं संभवत नाही. मग अर्थाकडे दुर्लक्ष करा आणि ओव्या वाचत चला. 9000 ओव्या पूर्ण करा. ओम नमोजी आद्यापासून सुरू करा, पुढतीपर्यंत येऊन थांबा. पारायण पूर्ण झालं. पारायण ही उपासना आहे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचणं ही उपासना आहे. या उपासनेचा परिणाम काय होतो, अभ्यासाचा परिणाम काय होतो, त्याचा समन्वय कसा साधायचा असतो हा भाग वेगळा. ग्रंथाचा अभ्यास करावा का उपासना करावी? दोन्ही करावं. अभ्यासही करावा, उपासनाही करावी.
पण बरेचसे ग्रंथ उपासनेचे विषय नसतातच आणि बरेचसे ग्रंथ अभ्यासाचे विषयच नसतात. परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे की या संप्रदायामध्ये निर्माण झालेली वाङ्मय संपदा ती एका अभंगाची असू देत अथवा ती एखाद्या ग्रंथावरची टीका म्हणून संप्रदायामध्ये संतांनी निर्माण केलेली असू देत, या सगळ्या वाङ्मय संपदेला अभ्यासाचाही विषय बनवता येतं आणि उपासनेचाही विषय बनवता येतं. ज्ञानेश्वरी अभ्यासाचा विषय का उपासनेचा आहे? दोन्हीचा आहे. ज्याला पारायण करायचं आहे त्यांनी पारायण करावं, ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी अभ्यास करावा. अहो बाकीचं सोडून द्या, एखादा जरी अभंग असला, संतांच्या मुखातून व्यक्त झालेला एखादा अभंग जरी असला तरी त्या एका अभंगाची हजारो पारायण करा, फल आहे. नाही, एखादा अभंग अभ्यासा करता घ्या, आयुष्यभर पुरेल एवढं तत्वज्ञान त्याच्यामध्ये. आमचे ग्रंथ हे उपासनेचाही विषय होतात, आमचे ग्रंथ हा पारायणाचाही विषय होतो, उपासनेचाही होतो, अभ्यासाचाही होतो. अभ्यास का करावा, अभ्यास का करावा आणि उपासना का करावी? मानवी जीवनाच्या कृतार्थतेकरता पारमार्थिक दृष्टीनं उपासनेची जेवढी गरज आहे तेवढीच अभ्यासाची गरज आहे आणि अभ्यासाची जेवढी गरज आहे तेवढीच उपासनेची गरज आहे. एका बाजूला मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्थावीण पोथी वाचून काय अशी प्रमाणं आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या बाजूने मने काय वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी अशाही भूमिका आपल्याला दिसतात. बाकी काही करू नका, त्या ग्रंथाला समर्पित व्हा, त्या ग्रंथाची फक्त पारायण करा, चालेल. या दोन्ही भूमिका आम्हाला दिसून येतात. कारण आपल्या जीवनाच्या कृतार्थतेकरता, आपल्या जीवनाच्या आनंदाकरता, धन्यतेकरता आम्हाला या ग्रंथाचा अभ्यासही केला पाहिजे आणि आम्हाला या ग्रंथाची पारायणही केली पाहिजे. मी नुसतीच पारायण करतो आणि अभ्यास करत नाही, याच्यानं कृतार्थता होणार नाही का? होईल. मी नुसताच अभ्यास करतो, पारायण करणार नाही, कृतार्थता नाही का? होईल. होणार नाही असं नाही. पण आपल्याला दोन भूमिका आनंदाच्या सिद्धीकरता मानाव्या लागतात. एक बुद्धिजन्य भूमिका असते आणि एक भावजन्य भूमिका असते. अभ्यासातून बुद्धिजन्य भूमिकेतून आनंदाची प्रतीती कशी घ्यावी हे आम्हाला अभ्यास शिकवतो आणि पारायणातून उपासनेतून भावजन्य आनंदाची प्रतीती कशी येते हे आम्हाला उपासना शिकवत असते. उपासना ही भावप्रधान असते, अभ्यास हा बुद्धिप्रधान असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आमच्या जीवनाच्या आनंदाकरता आम्हाला बुद्धिजन्य आनंद आणि भावजन्य आनंद या दोन्ही आनंदाची आमच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. काही वेळेला बुद्धिजन्य आनंद आणि भावजन्य आनंद यांची स्पर्धा जर लावली तर भावजन्य आनंद कित्येक वेळेला बुद्धिजन्य आनंदावर मात करून पुढे जातो. काही काही ओव्या अशा आहेत, काही काही अभंग असे आहेत की त्या अभंगाचा भाव आम्हाला अंतापर्यंत कळाला नाही तरी त्या अभंगाबद्दल निर्माण झालेला भाव आम्हाला त्यातून प्राप्त झालेल्या तत्वज्ञानापेक्षा अधिक आनंद देऊन जातो. अशी कितीतरी अभंग आपल्याला पाहता येतात, अशा कितीतरी भूमिका ज्ञानेश्वरी गाथ्यामधून आपल्याला पाहता येतात. आपण याचा विचार करा. नामदेव यांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये, नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे, नामा म्हणे तुझे अवघेची बरवे त्याहुनी बरवे प्रेम तुझे. आता वेदासी कानडा श्रुतीसी कानडा आमच्या बुद्धीला कळणार नाही, पण त्याहुनी बरवे प्रेम तुझे हा भावजन्य आनंद आम्हाला इतका आनंद देऊन जाईल, ही भावजन्य भूमिका आम्हाला इतका आनंद देऊन जाईल की आम्हाला वेदाला न कळणारा, श्रुतीला न कळणारा, आम्हालाही न कळणारा असला तरी हरकत नाही. परमात्मा आम्हाला कळला नाही तरी चालतो, पण परमात्म्याचं प्रेम जर आम्हाला कळत असेल, परमात्म्याचं प्रेम आम्हाला अनुभवता येत असेल तर ही भावजन्य भूमिका आम्हाला बुद्धिजन्य भूमिकेपेक्षा अधिक आनंद देऊन जाते. पण प्रत्येक वेळेला असा आनंद प्राप्त होईलच असं नाही. काही वेळेला बुद्धिजन्य आनंद हा सुद्धा भावजन्य आनंदावर मात करून पुढे जात असतो. आपल्याला विस्ताराला भरपूर वाव आहे.
कारण का, बुद्धिजन्य आनंदाची प्राप्ती फक्त मनुष्य जीवनामध्ये होते, अन्यत्र कुठं होणार नाही. बुद्धीतून प्राप्त करून घेतला जाणारा आनंद हे जीवदशेचं व्यावर्तकत्व ठरतं, अन्य प्राण्यांचं वैलक्षण्य ठरत नाही. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर भगवंताने माणसाला दिलेली सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे माणसाची बुद्धी आहे. देवानी ह्याच्या पलीकडे माणसावर दुसरा उपकारच केला नाही की देवानी माणसाला बुद्धी दिली. याच्या पलीकडे दुसरा मोठा उपकारच असू शकत नाही. काय द्यायला पाहिजे होतं अजून देवाने? त्या बुद्धीच्या आधारावर आम्हाला वाटेल ते करता येतं. अरे ज्या बुद्धीनं आणि ज्या भावानं देवानी जो भाव दिला, देवानी जे अंतःकरण दिलं, देवानी जी बुद्धी दिली, काही म्हणा आत्ता, पण त्याच्याने आम्हाला देणाऱ्या परमात्म्यालाच पकडून ठेवता येतं ना. भावाने जसा देव कळतो, काही न लगे एक भावची कारण हे जसं आहे, तसं परमात्म्याचं निर्गुण निराकारत्व हे आम्हाला बुद्धीनं कळतं. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी चिंतन केलंय, बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, बुद्धी असेल तर आत्मज्ञान. 18व्या अध्यायामध्ये बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च. या क्रमयोगाचा विचार सांगताना ज्ञानोबारांनी त्याच्या खाली काय म्हटलंय ते वाचा ना आपण. तरी गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. हा बुद्धीचा मळ घालवणं, आणि बुद्धीचा मळ गेला की त्याच बुद्धीनं आम्हाला परमात्मा प्राप्ती करून घेता येणं. आम्हाला बुद्धी पाहिजे. बुद्धीतून प्राप्त होणारा आनंद हे आम्ही माणूस आहोत याचं लक्षण आहे. नाहीतर भाकर तुकडा बघितला तर कुत्रही शेपूट हलवतं. माणसाचं काय वेगळेपण आहे? काय वेगळेपण काय? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुवीरनारायण चालूच आहे की, चालूच आहे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी अर्जुनाला म्हणताना म्हटलंय, ऐके जया प्राणियांच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण सांग. ज्ञानोबराय बोलता, अर्जुना, ज्या माणसाच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही ना, असा माणूस मेलेला बरा नाही, मेलेला चांगला. मरण चांग, बरा नाही चांगला. अरे ज्ञानाची आवड नाही, आपल्या बुद्धीची उपयुक्तता नाही, मग देवाने आपल्याला बुद्धी दिली कशा करता? त्या बुद्धीचा विनियोगच करायचा नसेल, त्या बुद्धीचा वापरच करायचा नसेल, तर मग इतर प्राणींना आपण काय फरक पडतो? काय फरक पडला? काय नाही. पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. बस, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, तुकोबारा बोलतातच आहे. जसा भावविरहित जीव, भावविरहित माणूस हा जसा बिनकामाचा आहे, तुकोबारांनी म्हटलंय, काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान. म्हणजे तुम्ही जर उपासना केली नाही तरी अन्न खाये तो श्वान, आणि आपण जर बुद्धी वापरली नाही तरी तयाचे जियालो म्हणे काही, वरी मरण चांग. हे दोन्ही आहे. आमच्या जीवनाचं हे रहस्य आहे, मानवी जीवनाचं हे वैलक्षण्य आहे की मनुष्य बुद्धिजन्य आणि भावजन्य या दोन्ही आनंदाच्या प्रतीतीचा अधिकारी आहे. हे इतरांच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसणार नाही. बुद्धिजन्य आनंद कुठे मिळणार नाही. आणि ते दोन्ही आनंद मिळवायचे असतील तर बुद्धिजन्य आनंद हा अभ्यासातून मिळतो आणि भावजन्य आनंद हा उपासनेतून मिळत असतो. मला त्याचा विस्तार करायचा नाही आत्ता. उपासनाही पाहिजे, अभ्यासही पाहिजे. नुसती उपासना, नुसता अभ्यास पुरत नाही का? पुरतो. पण ते दोन्ही एकत्रित आणलं तर सोन्याला सुगंध यावा, दुधामध्ये साखर पडावी, अशा पद्धतीचा भाव, अशा पद्धतीचा लाभ त्याच्यातून प्राप्त होतो. मी आपल्याला दोन्हीचा समन्वय फक्त सांगून जातो. आम्हाला अभ्यासही हवा, आम्हाला उपासनाही हवी. कशाकरता उपासना हवी, कशाकरता अभ्यास हवा? अभ्यासानं जेव्हा आमच्या जीवनाचं ध्येय निश्चित करता येतं त्यावेळेला उपासना एकालंबनात्मक होत असते.
आणि उपासनेचं एकालंबनात्मक बळ जेव्हा अभ्यासाच्या मागे उभं राहतं तेव्हा तो अभ्यास आपल्याला अधिकाधिक वेगानं आपलं ध्येय आपल्याला प्राप्त करून देत असतो. अभ्यासाच्या मागे उपासनेचं बळ उभं राहिलं पाहिजे आणि उपासनेच्या मागे अभ्यासाला, त्या उपासनेला एक आलंबनात्मक बनवणारा अभ्यास उभा राहिला पाहिजे.